नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाला पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टच्या महिन्याचे पैसे हे रक्षाबंधनला जमा होणार आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीमध्ये या संदर्भातली माहिती दिलेली आहे. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. रजत. अमोल, नक्कीच राज्यभरातील लाखो महिलांसाठी खूप दिलासादायक घोषणा जी आहे ती अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. आज वडलापेठ गडचिरोली येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या आयरन स्पॉन्ज कारखान्याचं भूमिपूजन होत आहे आणि त्या ठिकाणी बोलताना अजित पवार यांनी सांगितलं आहे की जी अर्थसंकल्पामध्ये जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी जाहीर करण्यात आलेली होती त्याचा जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा जो हप्ता आहे, म्हणजे 2 महिन्यांचे जे पैसे आहेत ते लाखो महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या सुमारास ट्रान्सफर केले जाणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे स्थानिक कार्यकर्ते आहेत विविध पक्षांचे त्यांना सूचनाही केलेली आहे की नीट पद्धतीने महिलांचे फॉर्म तुम्ही भरून घ्या आणि रक्षाबंधनच्या सुमारास महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे राज्य सरकारकडून ट्रान्सफर केले जाणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये खास करून मध्य प्रदेशमध्ये ही योजना अति यशस्वीपणे सुरू आहे आणि त्याचाच किस्सा महाराष्ट्रात आता गिरवला जात आहे आणि महाराष्ट्र सरकारने जी घोषणा केली आहे त्याचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या सुमारास लाखो महिलांच्या खात्यामध्ये निधीच्या स्वरूपात पोहोचण्याची शक्यता आहे. अमोल. नक्कीच रजत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.